तर जय भीम नमो बुद्धाय। तर भावांनो, आपण आहे सध्या साचेमध्ये, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं। तर भावांनो, सध्याला मी उभे आहे आता साचेच्या मेन गेटापाशी, बट हा जो गेट आहे हा ॲक्च्युली आता बंद आहे, एंट्री पाठीमागून आहे, तर आपल्याला त्या रस्त्याने जावं लागेल। तर भावांनो, हे आहे साचीचं बौद्ध विहार, नमो बुद्धाय चित्तगिरी विहार असं या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। बघू शकता हे चित्तगिरी नावाचं बौद्ध विहार आहे, याच्यामध्ये सुद्धा जाऊया आपण, पण बाहेर आल्यानंतर। आता सध्या आपल्याला जायचं आहे साचीमध्ये। बघू शकता मी कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश वगैरे झालो, पाण्याची बॉटल सब कॅरी केली, कारण की आपल्याला फिरायला फार वेळ लागणार आहे, त्याच्यामुळं पाणी सोबत असलेलं बरं। बट आता या ठिकाणी आपण उभा आहोत मेन गेटपाशी, पण हा गेट बंद आहे। पुन्हा एकदा सांगतो, हा गेट बंद आहे, आपल्याला पलीकडनं जायचं आहे। तर निघूया आम्ही पलीकडच्या रस्त्याने। बघू शकता ह्या रस्त्याने आपल्याला समोर जायचं आहे। या ठिकाणी भावनो भरपूर मोठा आहे, हे चक्रवर्ती सम्राट अशोक कालीनचं आहे आणि भरपूर टुरिझम या ठिकाणी आलेलं आहे। बघू शकता तुम्ही, काही विदेशातून सुद्धा आलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच। तर भावांनो, आपल्याला जायचं आता मध्ये, तर आपण मध्ये जाण्यासाठी एकदम तयार आहोत आता। तर आपण निघतोय मध्ये, तर बघूया आपल्याला काय काय मिळते काय काय नाही बघायला, कारण की मी सुद्धा इथं फर्स्ट टाईम आलो आहे। माझ्याकडून जर काही चुकी झाली तर माफी असावी, कारण की मलाही काही भरपूर नॉलेज नाही आहे जागेबद्दल, ठीक आहे। तर भावांनो, चला निघूया इथून। तर भावांनो, हे आहे दुसरं द्वार मध्ये प्रवेश करण्यासाठी, पण ह्या ठिकाणी बघू शकता भरपूर मोठं बोधी वृक्ष आहे आणि या वृक्षाखाली तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमासुद्धा ठेवलेली आहे। बघू शकता आता गेट बंद आहे, बट तुम्हाला दर्शवतो तथागत गौतम बुद्धांची मध्ये प्रतिमा आहे। तर भावांनो, जराही वेळ न घालवता चला मध्ये जाऊया, मध्ये फिरू, बघूया। मी सुद्धा इथं फर्स्ट टाईम आलो आहे, मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा दर्शवतो की काय काय आहे काय काय नाही। माझ्याकडून जर काही चुकी झाली तर माफी असावी। हा दुसरा द्वार आहे, तर मध्ये जाऊया। टिकट हो गया सर आपका? जी टिकट है ना, दिखाइए। डन, चलो थैंक यू। तर भाव टिकट दाखवलं, कोई खाने का सामान तो नहीं? नहीं, सामने का सामान तो नहीं लिया है कुछ भी। अरे उसमें बैग की नहीं है खाने का सामान, कुछ भी नहीं है। तर भावांनो, इथं अक्षरशः पूर्ण चेकिंग करतात की मध्ये तुम्ही काय घेऊन चालले काय नाही, खाण्यापिण्याचं सामान घेऊन जाताय का नाही, पूर्ण चेक करतात। बट ठीक आहे, का हरकत नाही, त्यांचं काम आहे, ते व्यवस्थितपणे पार पाडतात। तर भाऊ अशा प्रकार आहे साची, बघू शकता। त्या स्तूपामध्ये जायचं, बट तिथं जाण्या अगोदर इथे काहीतरी लिहिलेली आहे माहिती, साचिके स्मारक, इथं माहिती दिलेली असं वाटतंय मला। तर हे सुद्धा आपण कवर केलंच पाहिजे, कारण की हे इम्पॉर्टंट आहे, माहिती इम्पॉर्टंट आहे। बघू शकता तुम्ही, नंतर याचे स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, नंतर मी सुद्धा वाचन। आता काय सध्या इथं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, आणि इथं ही कुठली भाषा आहे का माहिती। जेव्हा मी मॅपमध्ये सुद्धा येत होतो ना, मॅपमध्ये हीच भाषा येत होती, कुठली भाषा ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर भावांनो, आपण आहे सध्याला साचीमध्ये, अक्षरशः भव्य एकदम, आता काय बोलावा, ठीक आहे। तर भावांनो, आपण जातोय साचीच्या आता जे स्तूप आहे स्तूपाकडे। मी कपडे वगैरे चेंज केलेत, कमेंटद्वारे नक्कीच कळवा तुमचा भाऊ कसा दिसतंय। भावांनो, एकदम छानपैकी असं इथं ग्रास केलेले पूर्ण, बघू शकता, भव्य एकदम भव्य आहे। चक्रवर्ती सम्राट अशोक कालीन कसंच असेल भाऊ बाई। इथं भरपूर लांबून पर्यटन आलेले आहेत। आता मधाकडे जाऊ, मध्ये गेल्यानंतर बघूया। हे बघू शकता भावांनो, इथं छोटे छोटे खांब आहेत, इथं पर्यटन लोक आलेले आहेत। इथं हे पर्यटन याच्यावरती बघू शकता, या खांबावरती आय थिंक बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। बघू शकता याच्यावर, या साईडला सुद्धा आहे, या साईडला तुम्हाला स्पष्ट दिसत, बघू शकता। हे बघा, आता हे कुठले मला काय माहिती नाही, आणि बाहेर मी बघितलं एखादं गाईड वगैरे असलं म्हटलं तर कोणी बघा, कोणीच नव्हतं। आता हे बघू शकता अशा प्रकारचं आहे। तर भावना, आता निघूया मध्ये। आता आपल्याला हे पूर्ण फिरायचं आहे, किती वाजेपर्यंत चालू राहते माहिती नाही। इथं विश्वादाय स्मारक साची, हे बघा, इथं सुद्धा काय माहिती दिलेली आहे। भावना, वाचायचा असा स्क्रीनशॉट काढून घ्यावा, नंतर वाचा आरामशीर। तर निघूया मध्ये, बघूया आता साची पूर्ण आपण, कारण या स्तूपापर्यंत येण्यासाठी आपल्याला फार कष्ट करावं लागले, बरोबर ना। भरपूर भव्य आहे, भरपूर मोठं आहे। तर भावना, मी जातोय मध्ये आता, ठीक आहे। फ्रेश वगैरे झालो, मस्त छानपैकी एकदम एनर्जेटिक वाटते मला। मध्ये गेल्यानंतर बघूया मध्ये व्हिडिओग्राफी अलाउड आहे की नाही, असलीच पाहिजे, हां ना। आपण इतक्या लांब आलो व्हिडिओग्राफी करण्यासाठी, आहे की नाही। तुमच्यापर्यंत माहिती मिळाली, तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणजे झालं, बरोबर ना। माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतात, हे माझ्यासाठी भरपूर आहे। भावनो, हे सुद्धा बघा, आता याला काय बोलतात मला माहिती नाही बाई, हे काय बोलतात मला काहीच माहिती नाही। तर भावनो, हे सुद्धा बघा, इथं सर्व लोक आले येऊन बसलेले आहेत, मस्त छानपैकी आराम करतात।
भावनो अक्षरशः मला फार आनंद होतोय की आपण फायनली साचीमध्ये आलोय. ठीक आहे, साची मी अक्षरशः फोटोमध्येच बघितलं आणि लोकांचे व्हिडिओ बघितलं, पण आज मी साक्षरशः इथं येऊन बघणं हे एक वेगळाच अनुभव आहे माझ्यासाठी. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवत जावा. तर भावांनो, तुम्हाला हे बघा, कारण की ऊन आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही हे माहिती नाही मला. हे बघा, हे असे स्तूप वगैरे छोटे छोटे काय म्हणतात त्याला, स्तंभ छोटे छोटे आहेत पूर्ण. भरपूर मोठं इथं असं ग्राउंड वगैरे बसण्यासाठी तुम्ही बसू शकता आरामशीर, काय विषय नाही, कारण की लोक बसलेले आहेत म्हणून म्हणतोय. तर भावांनो, हे बघा, हे सुद्धा स्तूपच आहे. ठीक आहे, आणि हे सुद्धा इथं एकदम भव्य आहे, बघू शकता. मध्ये तर जाणारच आहे आपण, मध्ये जाऊच, काही हरकत नाही मध्ये जाण्यासाठी. पण अगोदर बाहेरून पूर्ण बघूया, बाहेरून थोडंफार फिरूया, बाहेरून कसं आहे काय, कारण की मध्ये तर जाणारचा विषयच नाही मध्ये जाण्यासाठी. पण बघू शकता भावांनो, भरपूर मोठं भव्य आहे एकदम. ह्या ठिकाणी सुद्धा बाहेरच्या ठिकाणी हे असे छोटे छोटे खांब आहेत, खांब म्हणता येईल का काय म्हणावं याला. तुम्ही काही एखादा शब्द चुकला तर माफी असावी बरं का, मला एकदम डिटेल माहिती नाही याच्याबद्दल, कारण की हे एकदम ऐतिहासिक आहे. आणि ऐतिहासिक असल्यामुळं काही डिटेल नाही आपल्याकडे जाता. तर भावांनो, हे असे मला तरी वाटतं हे बुद्धाच्याच मूर्त्या असल्या पाहिजे छोट्या छोट्या. आणि भावांनो, प्रत्येक जागेवरती आहे. ह्या साईडला सुद्धा आहे बघा, जितके पण तुम्हाला छोटे छोटे असे खांब दिसतात ना, हे बघा, हा खांब झाला, याच्यामध्ये ना पूर्ण बुद्धाच्याच मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि भावांनो, हे गेट आहे, हा एक गेट आहे. ठीक आहे, आणि असंच गेट समोर सुद्धा दिसतोय मला, बघू शकता. अशाच प्रकारे अगोदर आपण याची परिक्रमा करू, बघूया कसं आहे काय. हे बघा भावांनो, प्रत्येक खांबावरती तथागत गौतम बुद्ध यांचं चित्र कोरलेलं आहे. प्रत्येक खांबावरती कोरलेलं आहे. असं तुम्हाला कुठलाही खांब दिसणार नाही ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं अस्तित्व नाही आहे. हे बघा भावांनो, हे सुद्धा बघून घ्या, हे सुद्धा बघा भावांनो. भावांनो, भरपूर अक्षरशः एकदम जुनं बांधकाम आहे, एकदम. आता चक्रवर्ती सम्राट अशोककालीन बांधकाम म्हटल्यानंतर किती जुनं असलं पाहिजे ते. भावांनो बघा, हे आता यांना काय म्हणतात हे मला माहिती नाही. हे बघा भावांनो, इथं माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यावा, नंतर वाचावा, बरोबर ना. हे बघा, 2 द्वार आहेत, अग्रभाग पृष्ठभाग असं लिहिलेले आहे. आणि ही माहिती मला सुद्धा कामं येणार आहे, कारण की ही माहिती जी आहे मला नंतर वाचण्यासाठी भरपूर कामं येणार आहे. तर भाऊ चला समोर निघूया. भावांनो, हे बघा, हे दुसरं द्वार आहे, भावांनो, हे दुसरं द्वार आहे बघांनो. हे दुसरा भाग आहे भावांनो. या साईडला छोटे छोटे असे काय म्हणतात त्याला, आता त्याला काय बोलतात मला माहिती नाही. भरपूर मोठा आहे. या साईडला थोडेफार गायडन्स आले, जे बाहेरून आलेले आहेत त्यांना थोडंफार गाईड करतात. हे बघू शकता. भावांनो, हे पूर्ण या ठिकाणी अशोका पिलर म्हणतात त्यांना. आणि या ठिकाणी जे छोटे छोटे खांब आहेत, पिलर छोटे छोटे, त्याच्यामध्ये सुद्धा तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा कोरलेली आहे. आणि भावांनो, हे जे पिलर आहे हे तुटलेलं आहे, पण याचा जो भाग आहे, तुटलेला भाग, याचा जो भाग आहे ते समोर तुम्हाला दर्शवतो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. समोर जर बघितलं तुम्ही या साईडला, तर याचा जो अर्धा भाग आहे जो तुटलेला आहे, तर हा संग्रहित करून ठेवलेला आहे यांनी, कारण की ही चक्रवर्ती सम्राट अशोककालीन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दगड, प्रत्येक स्टोन त्यांनी संग्रहित केला आहे. भावांनो, कशी आणले असतील हे बघा, हे किती मोठं आहे बाई. बाबू, अनुभवच वेगळा आहे. भावांनो, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते फील येत नसेल, पण मी सांगतो तुम्हाला, अक्षरशः या ठिकाणी आल्यानंतर मला एकदम भारी वाटतं आहे, कारण की आपण अशा ठिकाणी उभे आहेत ज्या ठिकाणी इतिहास घडून गेला आहे.
हे महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कालीन आपण हे संग्रहित केलेले हे जे असे पिलर बघतोय हे फार म्हणजे अस्मरणीय माझ्यासाठी, कारण की अशा लोकेशनवरती येऊन हे सर्व बघणं हे फार स्वतःमध्ये एक अस्मरणीय आहे. तर भावनो हे असे आता 4 गेट आहे. आपण आता किती बघितले, 1 2 3 बघितले, हे 3रा गेट आहे इकडं. तर चला त्या गेटकडे नेतो तुम्हाला. ठीक आहे, आता आपल्याला पूर्ण फिरायचंच आहे, नो इश्यू. पूर्ण आपण छोटे छोटे इकडे जे असे बनवलेले आहेत बघा, हे पूर्ण हे सर्व आपण फिरणार आहोत. व्हिडिओ लांब होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा. तर भावांनो हे बघा, हे अशोका पिलर आहे, ते दर्शवित होते त्यांना. बघा हे केवढं मोठं आहे भाई, किती रुंदीचं आहे बघा हे. आणि अक्षरशः हे काही कारणामुळं पडला असेल किंवा ढसाळला असेल ते सांगतात ना आपल्याला, बरोबर ना. तर त्याचं ते तिथं बघा समोर तुम्हाला मी दर्शवले, ते तिथं ठेवलेलं आहे. तर याचंच आहे ते पूर्ण भाग. तर भावांनो आपण निघूया आता दुसऱ्या पिल्लरकडे. बघू शकता हे छोटे 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 पिलर आहेत. तर भावनो आता हे आपण 3रा गेट बघतोय, तुम्हाला दर्शवतो मी. हा 3रा गेट आहे. बापरे, हा 3रा गेट आहे बघा, हा 3रा गेट आहे, हा 3रा गेट आहे भावांनो. अक्षरशः अस्मरणीय आणि मी काय बोलू याच्याबद्दल, इतकं सुंदर आहे स्ट्रक्चर यांचं. कसंच बनवलं असेल हे. तर भावांनो प्रत्येक जागी माहिती दिलेली आहे. ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे पूर्ण साचीबद्दल. तर भावांनो आता आपण पूर्ण परिक्रमा कंप्लीट करून नंतर मध्ये जाऊया. मधून आल्यानंतर पूर्ण परत एकदा बाहेरचं पूर्ण फिरूया, कारण की या ठिकाणी भाऊ जर व्हिजिटर जर तुम्ही बघितले ना, भरपूर व्हिजिटर लांब लांबून आलेले बघू शकता. पूर्ण लोक बाहेरून आले आणि काही तर आउट ऑफ कंट्रीसुद्धा आहेत. काही तर आउट ऑफ कंट्रीचे आलेले, त्यांना ते गाईड्स जे ते समजवत आहेत, बरोबर त्यांना दर्शवितात, माहिती देत आहे. तर भाऊन हे बघा, हे पूर्ण आहे. तर भाऊन या साईडला इकडून जर बघितलं तुम्ही, आता इकडं तुम्हाला स्पष्ट दिसेल मला तरी असं वाटतं. हे बघा, हे बाहेरून आलेले आहेत, आउट ऑफ कंट्रीचे आलेले आहेत हे. तर समोर जर बघितलं तुम्ही, आता तुम्हाला एकदम परफेक्ट दिसेल मला तरी असं वाटतं. बघू शकता भाऊंनो, आता तुम्हाला एकदम परफेक्ट दिसेल असेल. हे बघा, भाऊंनो अक्षरशः समोर येऊन बघणं हे एक वेगळाच अनुभव आहे. आणि अशा ठिकाणी आलाच पाहिजे, कारण हे बघा, आपण मी 600 किंवा 600 650 किलोमीटर किंवा सायकल चालवली असेल, ते मला माहिती नाही किती चालवली मी. पण अशा ठिकाणी ऐतिहासिक स्थळापाशी येऊन पूर्ण थकान पूर्ण धरून जाते. आता मी येत्या वेळेस तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्ण माझा चढामध्ये मी चढवत आलो, पण इथं आल्यानंतर हे असं ऐतिहासिक स्थळं बघितल्यानंतर पूर्ण थकान दूर होऊन जाते. तर भाऊनो आता जाऊया मध्ये. समोरचा जो आपला मेन द्वार होता त्या द्वाराच्या आपण मध्ये जाऊ, बघू, पूर्ण दर्शवतो तुम्हाला सुद्धा, मी सुद्धा बघतो. बघू शकता भाऊनो, पूर्ण बघा, हे पूर्ण बघा बघा बघा, पूर्ण एकदम हे इकडे पूर्ण त्यांनी बसण्यासाठी बनवलेले, लोकांना आलेले पूर्ण बसतात. यात्री म्हणाया किंवा तुम्ही जे आपण फिरण्यासाठी जातो वेगवेगळ्या ठिकाणी, बसण्यासाठी जागा इथं भरपूर आहे. आणि आत्तापर्यंत मला तरी वाटतं की मी घराच्या बाहेर पडल्यानंतर ही बेस्ट जागा आहे. मी आत्तापर्यंत सांगू शकतो की ही अस्मरणीय जागा आहे माझ्यासाठी, कारण की मी बरोड्याला गेलो, तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी केली ते स्थळ बघितलं, संकल्पभूमी बघितली, नंतर महू बघितलं आणि हे ऐतिहासिक स्थळसुद्धा बघितलं. तर भावना हे मेन द्वार आहे. आपण आता निघूया मध्ये. आणि मेन द्वारामध्ये जर बघितलं ना भावना, तुम्हाला आता ऊन येते त्याच्यामुळे दिसत असेल, मेन द्वारामध्ये एक वरती एक छोटासा म्हणजे बुद्धिझमचं चिन्ह आहे. आणखीन पूर्ण बारीक 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 काम केलेले आहेत. आणि भावना हे कामगिरी आता तुम्हाला मी एकदम जवळून दर्शवतो. बघा भावांनो, बघा हे बघा भावांनो, काय भाई आहे, कसंच बनवलं असेल ही. आणि भावांनी पूर्ण पिल्लरवरती, बरं का, असं नाही की एकाच जागेवरती आहे, पूर्ण पिलरवर आहे. बघू शकता भावना, बघू शकता पूर्ण घोडे, प्रजा, हे पूर्ण वरून प्रजा बघतीये, राजा जात आहेत. हे बघा भावना, पूर्ण स्ट्रक्चर आहे.
तर भावांनो खालचं मला तरी असं वाटतं की खालचं हे नवीन बांधकाम आहे, कारण की फरशा वगैरे लावलेल्या आहेत थोड्या, ठीक आहे. तर कारण की हे बघा हे या ठिकाणी अशा फरशा वगैरे लावलेल्या आहेत, तर हे नवीन आहे, हे नवीन आहे, ठीक आहे, हे पूर्ण नवीन आहे. पण आता मध्ये जाऊया, मध्ये बघूया मध्ये काय आहे काय नाही. आणि ह्या ठिकाणी सुद्धा भाऊन एक पिलर दिसतं आहे आपल्याला. हा पण पिलर असं वाटतं हा अशोका पिलरच आहे, पण आता याचा वरचा भाग कुठे आहे काय माहिती, ठीक आहे. तर भाऊनो आता जराही वेळ न घालवत आपण जाऊया मध्ये जातो. आता हा मुख्य प्रवेशद्वार आहे, कारण की हा प्रवेशद्वार आपण जेव्हा एंट्री करतो का तेव्हा दिसतो. तर भाऊनो मध्ये आल्यानंतर हे काय असा इंटरफेस आहे बाई, हे बघा, बापरे एकदम भारी, एकदम भारी, बापरे 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 किती सुंदर दिसतंय बघा. तुम्हाला मी व्यवस्थित दर्शवतोय का नाही मला माहिती नाही भावांनो, पण माफही असावी काही चुकी असली तर. बघा भावांनो, बघा 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 बघा. आणि हे ना भावांनो ह्या पिल्लर जे आहेत ना, ह्या पिल्लरवरती काही ना काहीतरी लिवलेलं आहे प्रत्येक पिल्लरवरती. हे बघा भावांनो इथं काहीतरी लिवलेलं आहे. आता ही कुठली भाषा आहे माहिती नाही मला, ठीक आहे. या पिल्लरवरती हे बघा काय लिवलं आहे मला नाही माहिती, ठीक आहे. आणि एकदम बापरे एकदम भरी एकदम भारी. मला ट्राय करा म्हटलं पोकळ आहे का काय, मनामध्ये शंका. तर भावनं हे बघा या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं आहे. आता काय आता कुठली भाषा आहे काय माहिती, अशी आहे भाई, अशी ठीक आहे. तर भावनं याचं हे काय लिहिलं आहे तुम्हाला कळतं आहे का, मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा की हे काय आहे, ठीक आहे. आणि भावनं हे बघा आपण दोन बघितलं आहे इथं, हे बघा इथं सुद्धा लिहिलेलं आहे, पण हे आता अंधकांधक झाले थोडंफार. हे बघा हे लिहिलेलं आहे, हे पहा हे लिहिलेलं आहे पूर्ण. इथं काय होतं काय माहिती भावनो, अक्षरशः एकदम भारी वाटतं आहे मला या ठिकाणी येऊन. आणि एक वेगळाच अनुभव आहे, असं वाटतं की दुसऱ्या देशामध्ये झालो आहे काय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये युनिव्हर्समध्ये. कारण की ही ऐतिहासिक जागा आहे भावांनो, ही ऐतिहासिक स्थळ आहेत बरोबर ना. इतिहासमध्ये वाचणं आणि इतिहास समजून घेणे हे फार कठीण आहे. इतिहास समजणं प्रत्येकाची क्षमता नाही इतिहास समजून घेणे. तर भावनो आता हे बघा या ठिकाणी सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे. आता हे त्या काळाची असेल, सम्राट अशोक कालीनचं त्या काळामधली लिपी असेल, पण इथं काहीतरी लिहिलेलं आहे, ठीक आहे. इथं सुद्धा आहे, हे बघा इथं सुद्धा आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडंफार, इथं सुद्धा आहे, ठीक आहे. इथं खाली सुद्धा आहे, हे बघा इथं खाली सुद्धा लिहिलेलं आहे. आणि या साईडला जर बघितलं तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी लिहिलेलं दिसेल, पण आता ते काय लिहिलेलं आहे हे मला माहिती नाही. आणि भावांनो आता जर बघितलं तुम्ही तर हा दुसरा खांब आहे, ठीक आहे. ही जो एंट्रीचा खांब होता आपण जो केला, हा मेन द्वार होता हा, ठीक आहे. हा जो तुम्हाला दिसतोय हा मेन द्वार आहे. पण आता ही मध्ये याची ही जी भिंत दिसते तुम्हाला, ठीक आहे, ही जी सगळीकडे कवर केलेली आहे, तर ही आता मेन द्वार आहे मध्ये येण्याचा, ठीक आहे. पण ह्या द्वारावरती सुद्धा तुम्हाला काही ना काही इथं ते लिहिलेलं दिसेल. आता पथित देव नाही वेगळंच आहे काहीतरी, आपल्याला नाही कळणार ते, मला तर लगेच नाही कळणार. आणि ह्या ठिकाणी जर भावना बघितलं तुम्ही तर हे बघा इथं मध्ये आल्यानंतर तुम्हाला हे तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती तुम्हाला दिसेल. पण आता यांचा चेहरा जो आहे हा तुटलेला आहे का तोडलेला आहे हे मला माहिती नाही. कारण की भरपूर काही अशा जागा आहेत ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्त्यांची किंवा स्मारकांची विटंबना होते, बुद्धिझम लपवण्याचा प्रयत्न होतो, ठीक आहे. तर भाऊ आता या जागेची किंवा या मूर्तीची काय इतिहास आहे मला माहिती नाही. तरी आपण कोणी जर भेटला आपल्याला गाईड तर आपण त्यांचा कॉन्टॅक्ट करू, त्यांना विचारू की का बरं अशी तुटलेली आहे, काय कारण होतं. कारण की जे हिस्ट्रिकल प्लेसेस असतात त्यांना माहिती भरपूर असते जे गाईड करतात. तर भाऊ हे बघू शकता, तर ह्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचीच मूर्ती ही ते पूर्ण तुटलेली आहे. आणि इथं मार्बल नाही म्हणता येणार, हे जे स्टोन आहेत, स्टोन म्हणता येईल, ठीक आहे. हे जे स्टोन आहे हा स्टोन कुठला आहे का माहिती, कारण की या स्टोनबद्दल सुद्धा माहिती असेल यांना. आणि या ठिकाणी दुसरा भावांनो हे बघा इथं पडलेलं आहे, ते नंतर बघूया. तर आता निघूया ह्या साईडला. तर ह्या साईडला जर बघितलं भावांनो मी तुम्हाला दर्शवलं ना की प्रत्येक स्टोनवरती प्रत्येक जागेवरती नावं लिहिलेली आहेत. आता ते काय नावं लिहिलेले आहेत हे आपल्याला माहिती नाही. आणि हे माहिती करायचं असेल तर आपल्याला इतिहास वाचावं लागेल. ह्या लिप्या कोणत्या आहेत, ह्या लिप्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागते. आणि काय लिहिलेलं आहे त्याचा तो नंतरचा प्रश्न आहे, ठीक आहे. कारण की ते समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यासाची फार गरज लागेल. आणि त्या लिप्या आता कुठली लिपी आहे ते मला तर माहितीच नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कळवा. तर भाऊ हे बघा हे पूर्ण खांब आहेत पूर्ण. आणि हा दुसरा दरवाजा आहे मेन, तर ह्या साईडला आहे. आणि ह्या साईडला सुद्धा जी तथागत गौतम बुद्धांची जी मूर्ती तुटलेली होती चेहरा,
इकडं दुसरी आहे, तर हे भावनो हीच असली पाहिजे. तर भावनो ही मूर्ती आहे बघा. आणि भावनो ही दुसरं द्वार आहे. मी बाहेरून सुद्धा दर्शवलं तुम्हाला. हे दुसरं द्वार आहे आणि ह्या द्वारावरती सुद्धा नाव वगैरे कोरलेले आहेत. पुन्हा दर्शवतो. हे बघा, इथं सुद्धा कोरलेले आहेत, तिथं सुद्धा कोरलेले आहेत. आणि ह्या द्वाराचं सुद्धा तुम्हाला मी काम दाखवतो. ऊन आले ना आता, त्याच्यामुळे एकदम भारी दिसतं. हे बघा, बघितलं का भावांनो? व्हिडिओ भावांनो लांब होऊ शकतो, पण व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. माझ्याकडून जितकं होईल तितकं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, कारण की आपण या ठिकाणी आलो तर हे पुन्हा आपल्याला फिरावंच लागणार आहे. बघू आज साचीमध्येच आपण मुक्काम करूया. बघू नंतरचा प्रश्न सध्या आपण बघून घेऊया. हे बघा भावना, आता ही तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. या मूर्तीचे जे वरती जे ठेवलेले आहेत, जे होते काय होतं माहिती नाही, पण ते सुद्धा तोडण्यात आलेले आहे. आणि मला असं वाटतं भावना की हे मूर्तीचं जे बांधकाम आहे, चेहरा तुटलेला होता आणि पण यांनी ते पुन्हा बनवलं असं वाटतं. हे बघा, हे रेतीचं बांधकाम दिसते, रेती वाटते, हे रेतीचं आहे. आणि भावांनो पाठीमागे जर बघितलं तुम्ही तर धम्मचक्र दिसते. धम्मचक्र म्हणा किंवा तुम्ही काय म्हणता ते सांगा मला. तर भावांनो या ठिकाणी हे जे साची स्तूपा आहे, हा मला तर वाटतं भरपूर मोठ्या क्षेत्रामध्ये पांगलेला आहे. आणि भावांनो हे बघा, हे जे स्टोन आहेत हे कुठले स्टोन आहेत मला समजा ना. हे जे स्टोन बघितलं तुम्ही भावांनो, हे जे स्टोन आहेत, हे स्टोन कुठून आणले असतील एवढे अशी? कारण की याच्यामध्ये तुम्हाला कलर वाईज दिसतं, ब्लॅक दिसते, चॉकलेटी कलरचा दिसतोय आणि भरपूर काय आहे बघण्यासारखं. तर अगोदर आपण वरतीसुद्धा जाऊया. वरती जाणंसुद्धा अलाउड आहे, तर वरती जाऊया. पण अगोदर खालचा पूर्ण भाग फिरूया, नंतर वरती जाऊया. ठीक आहे, तर आता भावना आपण खालचा भाग पूर्ण फिरूया. प्रत्येक जागेवरती तुम्हाला भावना असे कोरलेले दिसतील, त्या काळातली लेखीन आहे ती. तर भावनो आपण आता पूर्ण खालचा भाग फिरूया. फक्त व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे कमेंट करत जावा. एकदम भारी वाटतंय मला तरी. तुम्ही समजू शकता, कारण की आपण इतकं ट्रॅव्हल करून इथपर्यंत आलो आहे. हा एक वेगळा अनुभव आहे. भावनो हे तिसरं द्वार भावांनो बघू शकता, हे तिसरं द्वार. आणि भावनो ह्या द्वारामर्तीवर सुद्धा तसेच काही लिपे कोरलेले आहेत, शिलालेख आहेत. ठीक आहे, आणि या जागेवरती सुद्धा भगवान बुद्धांची मूर्ती आहे. पण याचं सुद्धा तुम्ही बघू शकता चेहरा पूर्णपणे तोडलेला आहे. आता का बरं तोडला? प्रत्येक मूर्त्यांचा चेहरा तोडण्यात आला आहे. आता या मूर्त्यांचा चेहरा तोडण्यामागं काय इतिहास आहे काय नाही हे आपण कोणाकडे तरी विचारूया. कारण की इतिहास जो आहे त्या काळाला माहिती असेल की का बरं बुद्धांच्या मूर्त्या तोडण्यात आल्या. तर भाऊन हे बघा, इथं काहीतरी लिपी आहे. आता हे काय आहे मला माहिती नाही. ठीक आहे, नाही समजू शकत आपल्याला. तर भाऊनो चालूया समोर जाऊया, बघूया. कारण की पूर्ण फिरायचं आहे आपल्याला अक्षरशः. तर अगोदर या पूर्ण मधून आपण बाहेरून परिक्रमा केली अगोदर, आता मधून परिक्रमा करतोय आपण. मधून बघतो की मध्ये काय काय आहे. आणि हे बघा भाऊनो, हे अक्षरशः असे स्टोन आहेत. कसं बनवलं असं समजा, त्या काळामध्ये तर सिमेंटसुद्धा नव्हतं. बघा भाऊनो, आता हे वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत, वरती जाऊया आपण. पण या पायऱ्यावरती सुद्धा या स्टोनमध्ये कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण कोरीव काम हे बघा कशा प्रकारे केलेलं आहे. बघा भाऊनो, हे सुद्धा बघा इथं खाली सुद्धा मूर्त्या कोरलेल्या आहेत. तर भावांनो, अक्षरशः मी तर म्हणतो तुम्ही जर साचीला नसतील आले तर नक्कीच या साचीला बघायला. कारण की ह्या अशा ऐतिहासिक जागेवरती यायला पाहिजे सर्वांना. होता हो आपल्याला थोडीफार माहिती मिळेल. कारण की बुद्धिझम प्लेस आहे, बुद्धिझम जो आहे, आणि भरपूर लोकांनी ते दाबण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर ना भाऊन? हे बघा, हे आता चौथा गेट आहे. तिसरा बघितला आपण, आता चौथा आहे. बघू शकता. प्रत्येक द्वारामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती, पण प्रत्येक द्वारामधल्या भगवान बुद्धांच्या मूर्त्या तोडलेल्या आहेत पूर्णपणे. आता हे कोण तोडल्या, का तोडल्या आपल्याला माहिती नाही. तर आता जाऊया वरती मेन द्वारापासून. तर भावांनो, प्रत्येक द्वारामध्ये प्रत्येक त्या मेन गेटाच्या एंट्रीमध्येच भगवान बुद्धांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि मला दोनच मूर्त्या दिसल्या ज्याचे भगवान बुद्धांचे चेहरे आहेत.
बाकी कोणाच्याही मूर्त्याला भगवान बुद्धाचे चेहरे नाहीत, पूर्णपणे तोडण्यात आले. ते कोण तोडले, ते कोण तोडले आणि का तोडले हे आपल्याला माहिती नाही. पण इतिहास बुद्धांना भरपूर जण लपवण्याचा प्रयत्न करतात. आजही सुद्धा तुम्ही बघू शकता, हा इतिहास आहे. बुद्धाला लपवण्याचा इतका प्रयत्न केला गेला की अक्षरशः त्यांच्या मूर्त्या तोडण्यात आल्यात. पण बुद्ध कधी लपले नाही लपणार. बुद्धिझम हा सर्वश्रेष्ठ आहे आणि राहणार. तर भावनो जाऊया आता वरती. तर बघू शकता भावनो, हे तुम्ही आता आपण ज्या मेन गेटअपमधून जी एंट्री केली होती आपण त्याच ठिकाणी परत आलो आहे. तर आपण आता परत एकदा समोर जाऊया. समोरून जे वरती जाण्यासाठी मार्ग बनलेला आहे, त्या मार्गाने आपण वरती जाऊया. वरती गेल्यानंतर बघूया काय व्ह्यू येतो काय नाही. वरतीसुद्धा भरपूर शिलालेख काम कोरीव काम केलेले आहेत. शिलालेखच म्हटलं मी. वरतीसुद्धा बघितलं ना तुम्ही, तर भरपूर कोरीव काम आहे, ते सुद्धा बघूया. वरती जाऊन तुम्हाला पूर्ण व्ह्यू दर्शवितो. आणि मी सुद्धा बघतो, कारण की आपण इथं काय रोज येत नाही, आपण सुद्धा इथं पहिल्यांदाच आलो आहे. जर काही चुकी झाली असेल तर माफी असावी, ठीक आहे. कारण की हा इतिहास जो आहे भावनो, इतिहास मलाही जास्त माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा. हे बघा भावनो, ही मूर्ती तुम्हाला अगोदर दर्शवली, ठीक आहे. हिचा चेहरा आहे. फक्त मला तरी 2च मूर्त्या दिसल्यात ज्यांच्या चेहरे आहेत बुद्धांचे. बाकीचे तर कोणाचे दिसले नाही. तर आता हे मार्ग आहे वरती जाण्याचा. तर जाऊया वरती, बघूया. हे चक्रवर्ती सम्राट अशोककालीन आहे पूर्ण. आपण निघतोय वरती. भावना हे बघा, पायऱ्यावरती सुद्धा नावं कोरलेले आहेत. बघा नाव कोरले, ठीक आहे. आणि भावांनो किती वर्ष लागले असतील याला बनायला पूर्ण. कारण की हे मार्बल जे आहेत, हे मोठे मोठे स्टोन आहेत, हे कसेच बनवले असतील मला समजत नाही. पण ठीक आहे, ते पण जॉईंट कसे मारले असतील हे बघा. आता ते पडू नये म्हणून वरतून लोखंडाचे जॉईंट मारण्यात आलेत का त्या काळाचे ते मला माहिती नाही. पण भावनो अक्षरशः हे बनलं कसं असेल विचार करा. बरं चला जाऊया वरती, बघू वरतून व्ह्यू कसा आहे कसा नाही. बरोबर ना. आपण भावनो आलो आहे आता वरती आलो आहे. बापरे, हे बघा भावनो, वरच्या जो छत्ता आहे ना, जो स्तूपाचा आहे, तर आपण त्या ठिकाणी उभं सध्याला. आपण आता स्तूपाच्या मेन जो वरचा असतो भाग त्याच्याजवळ उभे आहेत. आणि भावनो हे बघा, जे एंट्री आहेत त्याचं तुम्हाला एकदम क्लिअर कट हे दिसत असेल, कोरीव काम, पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. तर भावनो व्हिडिओ आपला लांब होतो आहे मला माहिती आहे, कारण की अशा जागेवरती व्हिडिओ हा मोठा झाला तरी काही हरकत नाही. कारण की हे ऐतिहासिक स्थळ आहेत आणि माझ्या माध्यमातून जितकं होईल तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करतो आहे, तुम्हाला दर्शवण्याचं काम करतो की भावनो या ठिकाणी असं असं आहे. बरोबर ना. आता पूर्ण इतिहास तर मला माहिती नाही, पण जितकं मला समजतं, जितकी मी बघतोय तेच मी तुम्हाला दर्शवतोय. भावनो हे बघा, तर ह्या ठिकाणी सुद्धा प्रवेशद्वार आहे, याच्यावरती सुद्धा बघा कोरीव काम केलेले पूर्ण. आणि भरपूर बाहेरचे लोक आलेले भावनो. आणि आत्ताच मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा मला मुंबईचे काही भाऊ मिळाले जे की सहल घेऊन आलेली होती शाळेची. तर ते म्हटले, भाऊ सायकलवर तुम्ही इथपर्यंत आलात, ह्या फार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हटलं धन्यवाद. कारण की सायकलवरती मला तरी असं वाटतं की आतापर्यंत कोणी आलेले नाही आहे. तर भावनो आता आपण पूर्ण छत्ता बघूया. हे बघा, आता हा काळा भाग आहे. हा काऊन आता काळा भाग आहे मला नाही माहिती. आणि मधून तर पूर्ण स्टोन आहेत, ठीक आहे, मधून पूर्ण स्टोन आहेत. आणि वरतून काय मग हे, वरतून काय आहे, ब्लॅक 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 काय असलं पाहिजे. आणि हे भावनो वरतून जर बघितलं तर हे पूर्ण एकदम डीप आहे. हे बघा एकदम दगडाचं जे. तर भावनो हे बनलं कसं असेल विचार करा. आता हे बघा, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये मधून स्टोन आहेत, मधून दगड आहेत. आणि वरतून काय मग आहे, वरतून माती तर असते, इतक्या दिवसात ढसळली असती पूर्ण. माती नाही, काळी माती नाही वावरातल्या आपल्या. हे काहीतरी भावनो वेगळंच आहे आणि ते आपल्याला माहिती नाही. भावनो मला असं वाटतं आहे की हे जे आहे हे माती तर नसलीच पाहिजे. पण विचारू आपण कोणाला तरी, मलाही नाही माहिती. मी कमेंट नाही करू शकत की हे काय आहे नेमकं. बरोबर ना. कारण की इतिहास हा मला माहिती नाही, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला काहीच कमेंट करू शकत नाही की भावांनो हे ॲक्च्युअलमध्ये हे आहे म्हणून. तर भावांनो कोणी जर आपला असला एखादा भाऊ त्याला माहिती असली तर त्याला नक्कीच विचारू आपण. तर भावांनो
आता हे बघा, आता ऊन पडलं एकदम व्यवस्थित, त्याच्यामुळं तुम्हाला नाही का आता हा जो प्रवेशद्वार आहे याच्यावर तुम्हाला समोरून तर व्यवस्थित दिसत नव्हतं, पण आता इकडनं बघा एकदम भारी दिसत असेल बघा भावांनो, एकदम व्यवस्थित, एकदम भारी एकदम. तर भाऊनो आपण पूर्ण स्तूप फिरतोय वरतून. भाऊनो वरतून सुद्धा बघा की जे काम आहे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कार्यकाळामध्ये हे बांधलेलं होतं. आणि इथे बघा याला काय म्हणतात, आमच्याकडे खडी म्हणतात याला, टुंग 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 टुंग. तर भाऊ भरपूर लांब लांबून पर्यटन येतात बघण्यासाठी, काही लोक विदेशांमधून सुद्धा येतात. आपण तर फक्त महाराष्ट्रामधूनच आलो आहे, बरोबर ना सर, गुजरातमधूनच आलो आहे. भाऊ वरती सुद्धा बघा पूर्ण नावं कोरलेली आहेत. आता काय असतील, ही कुठली लिपी आहे हे मला नाही माहिती. तर भावांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही आलात का तुम्ही येऊन गेलात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भाऊ हे बघा ते प्रत्येक जागेवरचं आता ते थोडं थोडं मला तरी असं वाटलं की ढसळत चाललं आहे, आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की हे फार इतिहास धरोधर आहे भारताची, बरोबर ना. चक्रवर्ती सम्राट अशोक एका जिल्ह्याचा किंवा एका गावाचा राजा नव्हता, पूर्ण भारताचा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कालीन आहे ते. तर भाऊ आपण या ठिकाणी आलं पाहिजे, बघितलं पाहिजे, इतिहास आपल्याला समजेल. इतिहास आपल्याला समजेल म्हणजे कसं की आपल्याला जरी माहिती नसली पण आपल्याला जे कोरीव कामं दिसतात त्याच्यामध्ये प्रत्येक कोरीव कामामध्ये बुद्ध आहेत, प्रत्येक कोरीव कामामध्ये बुद्ध आहेत बघा भावांनो. हे बघा, तर भावांनो आपण बघितलं आता पूर्ण वरता स्तूप. आता जाऊया खाली गेल्यानंतर बाहेरचा व्ह्यू बघू, बाहेर नेमकं काय काय काम आहे काय काय नाही ते सर्व बघूया, कारण की इथं हा फक्त एकच नाही तर लहान मोठे सर्व आहे, पण हा सर्वात मोठा आहे. तर आपण आता बाहेर निघतो इथून, चला निघूया बाहेर इथून, आता जाऊया खाली. तर भाऊनो आता निघूया बाहेर निघण्यासाठी आपल्याला परत त्याच मार्गावरती जायचं ज्या मार्गाने आपण वरती आलोय. तर भाऊनो बाहेर जर बघितलं तुम्ही तर पूर्ण एकदम छान व्ह्यू येतो असा, बाहेरून जर तुम्ही बघितलं बाहेर भरपूर छान आहे. आणि मला तरी असं वाटतं हे कवर करणं मला तर 1.5-2 घंट्यापर्यंत जाईल, पण तुम्ही तितके थांबले पाहिजे, तुम्हाला तितकी क्षमता पाहिजे. मी तर कवर करतोच, पण तुमच्यामध्ये तेवढी क्षमता पाहिजे की व्हिडिओ पूर्ण बघावा म्हणून. मला माहिती आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार नाही, फक्त थोडे पार्ट्स बघचाल आणि लगेच व्हिडिओ स्किप करसाल. पण या ठिकाणी मी येतो, तुम्ही पण या पूर्ण बघा. या ठिकाणी येऊन इतिहास नेमकं आपल्याला इथं आल्यानंतर कळेल की चक्रवर्ती सम्राट अशोक जे होते त्यांच्या काळीने हे सर्व बनलेलं आहे. आणि प्रत्येकाने या ठिकाणी आलं पाहिजे, इतिहास बघितला पाहिजे, बरोबर ना. व्हिडिओमध्ये बघणं आणि समोर बघणं हा फार वेगळा भाग आहे भावांनो. तर मी तर म्हणतो की सर्वांनी या ठिकाणी या. तर भावांनो आपण आता खाली जाऊया. बघू शकता आता परत आपण खाली जाण्यासाठी मार्ग शोधतोय मी, मला भेटायलाच झालाय. भेटला रे बाई, भेटला. तर भावांनो इथून आपण खालती जाऊया, ठीक आहे. खालती गेल्यानंतर बाहेरचा व्ह्यू बघू कसा आहे काय आहे, ठीक आहे. तर चला खाली हे बघा पायऱ्या आहे तिथं, याच पायऱ्याने आपण वरती आलो असं वाटतंय मला. हो याने चालू होतं वाटते, नाही याने नव्हतं आलो, दुसरीकडून आलो होतो. तर भावांनो आपण आता खाली गेल्यानंतर बाहेरचा व्ह्यू बघू. तर भावांनो आपण आता आलो आहे खालती, आणि 3 नंबरचा जो द्वार होता त्याच्यातून आपण बाहेर पडतो, एक्झिट करतो. तर ह्या 3 नंबरच्या द्वारामधून आपण बाहेर आलो. तर बघू शकता आपण आता बाहेर आलो आहे. पूर्ण माझ्या पाठीमागे तुम्हाला व्ह्यू दिसत असेल, मोठा एकदम भव्य. तर बघू आता समोर तिकडं कोपऱ्यात का चालू आहे, अरे का लव प्यायलायचं काय. तर भावांनो पाठीमागे जर बघितलं तर तिकडं काहीतरी चालू आहे त्यांचं, असू द्या. तर भावांनो ही दुसरं लोकेशन आहे बाबा, म्हणजे बॅक साईडचं आहे, बघू शकता. हे त्या काळाचं असेल, हे त्या काळाचं आहे, पूर्ण पाण्या वगैरेसाठी असं वाटतंय मला, पूर्ण पाणी वगैरे. अजूनसुद्धा त्याच्यामध्ये थोडंफार पाणी आहे दिसतंय आपल्याला, ठीक आहे. तर भावांनो वरचं तर आपण अजून फिरायचं बाकीच आहे, पण इथपर्यंत आलो आहे तर चला खालती जाऊनच येऊ, बघूया खाली काय नाही ते. पण भावांनो व्हिडिओ फार मोठा होईल, बरोबर, व्हिडिओ फार मोठा होईल,
व्हिडिओ मी काम करतो 2 पार्टमध्ये करतो, कारण की एकदा जर बघू लागले तुम्ही तर मला माहिती आहे पूर्ण तुम्ही बघणार नाही, तुम्ही क्षमता नाही तेवढी व्हिडिओ बघण्याची पूर्ण. तर एक काम करतो, हा पार्ट आपण इथपर्यंतच ठेवूया, इथून पुढे दुसरा पार्ट करूया. ठीक आहे. तर चला भाऊ, भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय.